नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्रामध्ये टाळेबंदी वाढवण्यात आली आहे, मात्र ही टाळेबंदी जितकी म्हणावी तितकी कठोर नाही। त्यामुळे तसं पाहिलं तर काळजीचं कारण कमी आहे। दुसऱ्या हाताला टाळेबंदी शिथिल होत असतानाच एक महत्त्वाचा टप्पा यात पूर्ण झालाय, तो आहे रेल्वे प्रवासाचा। गेल्या जवळपास वर्षभर बंद असलेली मुंबईची उपनगरीय सेवा आता सर्वसामान्यांसाठी मर्यादित वेळेत सुरू होणार आहे आणि या मर्यादित वेळेच्या निमित्तानंच नवा प्रश्न उपस्थित झालाय। एका बाजूला या रेल्वे प्रवासासाठी सर्वसामान्यांना मुभा देत असताना ज्या वेळेची मर्यादा घातली गेली आहे ती वेळेची मर्यादा इम्प्रॅक्टिकल, अव्यवहार्य असल्याची प्रवाशांची प्रतिक्रिया आहे। दुसऱ्या बाजूला अशा प्रकारच्या वेळेत कर्मचाऱ्यांना ने-आण करण्याच्यासाठी कार्यालयांनी आपल्या काम करण्याची वेळ बदलावी अशी अपेक्षा सुद्धा राज्य सरकारनं सर्व प्रकारच्या आस्थापनांकडून व्यक्त केलेली आहे। मात्र असं करायचं असेल तर मंत्रालय, महानगरपालिका किंवा कुठलंही सरकारचं आस्थापना कार्यालय आपल्या कामाच्या वेळेत बदल करणार आहे का? सरकारच्या कर्मचाऱ्यांना रेल्वे प्रवासाची सोय आहे, त्यामुळे आस्थापनांच्या बाबतीत हा नियम सरकारला लागू होत नाही असं जर कोणी म्हणणार असेल तर आपल्याला हे विसरून चालणार नाही की मोठ्या प्रमाणातला वर्ग सरकारच्या आस्थापनांमधला नियमितपणे आणि ठरलेल्याच वेळेला ये-जा करतो। तिथे शिफ्ट तुलनेने कमी असतात। इतर कोणत्याही आस्थापनांमध्ये तुलनेने ये-जा करण्याचं प्रमाण आणि कामकाजाच्या वेळा सातत्याने बदलत असतात आणि म्हणूनच लोकल सारख्या अत्यंत स्वस्त, अत्यंत वेगवान आणि अत्यंत गरजेच्या मुंबई महानगर परिक्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांच्या येण्या जाण्याच्या साठीच्या लोकल सेवेचा विचार करत असताना कर्मचाऱ्यांच्या फायद्याचा निर्णय आपण घेतो आहोत का याचाही विचार व्हायलाच हवा। आज या निमित्ताने लक्षवेधीची चर्चा लोकलची वेळ सोयीची आहे का? या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला परिचय करून देण्यापूर्वी जो निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे त्याचा तपशील ग्राफिक्सच्या माध्यमातून देऊ इच्छितो, म्हणजे नक्की काय घडलंय त्याची एका झटक्यात आपल्यापर्यंत अधिकृतरित्या कल्पना पोहोचेल। सर्वसामान्यांच्या प्रवासाच्या साठी निर्बंध मुक्त कालावधी कुठला तर पहिली लोकल सकाळी जेव्हा धावेल तेव्हापासून सकाळी 7 वाजेपर्यंतचा, त्यानंतर दुपारी 12 ते 4 च्या दरम्यान कोणत्याही निर्बंधाविना सर्वसामान्य माणसं प्रवास करू शकतील। रात्री 9 नंतर शेवटची लोकल धावेपर्यंतही निर्बंधाविना प्रवास करणं शक्य असेल। महिला प्रवाशांच्या बाबत आजवर जे नियम होते ते आताही कायम राहतील, मात्र सध्या घेतलेल्या निर्णयाच्या नुसार सकाळी 7 ते 12 आणि 4 ते रात्री 9 या वेळात सर्वसामान्य प्रवाशांना थेट कोणत्याही ओळखपत्राच्या शिवाय रेल्वेतून प्रवास करता येणार नाही। आता यावर उमटलेल्या प्रतिक्रिया पाहूयात। राजकीय पक्षांनी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या बाबतीत काही प्रतिकूल प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत। मला असं वाटतं की टप्प्याटप्प्याने ती अजून आपल्याला सुरू करावी लागेल। याचं कारण विशेषतः जे नोकरी करणारे आहेत, खासगी क्षेत्रातले आहेत, यांना लोकल नसल्यामुळे प्रचंड त्रास होतोय। त्यामुळे मला असं वाटतं की त्याच्या टायमिंगच्या संदर्भात अजून विचार आपल्याला योग्य तो करावा लागेल। तेच मी सांगतो की आंदोलन केल्यानंतर 8 महिन्यांनी सरकारला अक्कल येते, उशिरा का होईना पण अक्कल आली, त्याबद्दल सरकारचं अभिनंदन करतो आम्ही आणि लवकर अक्कल यावी यासाठी शुभेच्छा देतो। प्रवाशांचं म्हणणं काय आहे ते जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी। सरकारने हे पहिली गोष्ट चुकीचं केलेलं आहे। पहिली गोष्ट आमची 11ची ड्युटी आणत आम्ही सकाळी 7 वाजता कसं निघायचं? त्यापेक्षा आम्हाला बस परवडते, आम्ही तर 2 तासात सकाळी निघू शकतो आणि 7 वाजता निघायचं बोललं तर 4 तास होतात। 4 तास कुठे घालवायचे आम्ही? तर आम्हाला कम से कम
7 ते 10 वाजेपर्यंत टायमिंग ठेवला असतं तर लोक सर्व जनतेने स्वीकारलं असावं. तर आपलं कामधंदा कारण चर्चगेट विटी या साईडला ऑफिस सर्व 10 वाजताच खुलतात, हे सर्वांना माहिती आहे. नाराज आहात तर त्या नाराज आहे, नक्की नाराज आहे. पण असं पण आम्ही घरीच बसलेलो आहे, तर कामधंदा नाही आम्हाला. तर सरकारने त्याचा विचार करावा सर्व जनतेसाठी. तुम्ही कुठून प्रवास करता आणि आता या वेळेच्या बंधनामुळे फायदा होणार आहे का तुम्हाला? नाही, असं काय आम्हाला काय फायदा होणार नाही. कुठून प्रवास करता तुम्ही? गोरेगाववरून. थोडक्यात जनतेच्या प्रतिक्रिया काय आहेत त्याचं प्रातिनिधिक स्वरूप आम्ही आपल्या समोर मांडलं. माझ्यासमोर आपल्या या चर्चेत सहभागी होण्याच्यासाठी कोण कोण मान्यवर आहेत त्यांचा परिचय आपल्याला करून देतो. मुंबईच्या आमच्या स्टुडिओमध्ये आहेत काँग्रेसचे प्रवक्ता अरुण सावंत, त्यांच्याबरोबर मुंबईच्या स्टुडिओमध्ये माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली सुद्धा आहेत. आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत महिला प्रवाशांच्या प्रतिनिधी तसंच उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या सरचिटणीस लता अरगडे, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता आपल्या सोबत आहेत भालचंद्र शिरसाट, आपल्या सोबत मनसेचे प्रवक्ता योगेश चिले सुद्धा जोडले गेले आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत. सर्व मान्यवरांना आपण चर्चेमध्ये सहभागी करून घेतलेलं आहे आणि पहिला प्रश्न माझा अरुण सावंत यांना आहे. अरुण सावंतजी, आपण रेल्वेनं शेवटचा प्रवास कधी केला होतात? मी कालच रेल्वेने माझा शेवटचा प्रवास केलाय. योगायोगानं केलेला आहे तो, अगदी काल केलात आणि आज निर्णय झाला. Yes. पण आपण प्रवास केला तेव्हा आपल्याकडे निश्चित कुठल्या ना कुठल्या प्रकारचं ओळखपत्र असणार. अगदी बरोबर. आपल्याला हा प्रवास करत असताना जो काही अनुभव आला त्याच्या पलीकडे जाऊन याची जाण तुम्हाला स्वतःला असेलच आणि तुम्ही इथे मवियाचे प्रतिनिधी या नात्यानं आहात. मुंबईमध्ये कुठूनही कुठेही जायचं असेल तरी किमान 1.5 तास लागतो. अशा वेळेला तुम्ही जर सकाळी 7 ते 9 हीच वेळ प्रवासाची ठेवली असेल तर 9 वाजता रेल्वेसाठी चढलेला माणूस हा किती वाजता कुठे पोहोचणं अपेक्षित आहे आणि कार्यालयाच्या वेळा बदलायचा आपला हे का किंवा तुमचा आग्रह प्रत्यक्षात येऊ शकतो? पहा, पहिली गोष्ट म्हणजे सरकारने जे काही पाऊल उचललेलं आहे जनतेच्यासाठी त्याचं मी स्वागत करतो. कारण काही ना काही प्रमाणात तरी सर्वसामान्य नागरिकांची आता कुठे ना कुठे थोडीफार तरी सोय होईलच. ज्यांना नोकरीला मुळीच जाता येत नव्हतं ते निदान थोडं अगोदर तरी जाऊन आपल्या इच्छितस्थळी पोहोचू शकतील आणि आपला कामधंदा उरकून परत संध्याकाळी शेवटच्या ट्रेनने म्हणा किंवा 9 नंतर त्यांना सरकारने ही परवानगी दिलेली. आता हे करण्यामागे सुद्धा सरकारचं काही ना काहीतरी हेतू आहे. तो हेतू सुद्धा तुम्ही सर्वांनी आणि सर्वसामान्य जनतेला तर ते माहितीच आहे. कारण हे जे काही सरकार आहे महाविकास आघाडीचं ते सुरुवातीपासून म्हणजे मार्च जेव्हा कोरोना सुरू झाला तेव्हापासून हे सरकार जनतेच्या सामान्य जनतेच्या हितासाठी जीवितासाठी आणि प्रश्नासाठी सतत कार्यरत आहे आणि म्हणून जनतेने हा निर्णय पण घेतला. सावंत साहेब, तुम्हाला वाटतं हा व्यवहार्य निर्णय आहे का? कारण तुम्ही त्याचं समर्थन करतात, तुमच्या लेखी तो व्यवहार्य असू शकतो, पण अशा प्रकारे काहीशा इम्प्रॅक्टिकल काहीशा अव्यवहार्य वेळा देण्याचा सल्ला दिला कुणी असेल? नाही, पहा, आपण जर मला हे विचाराल की हा जो काही गव्हर्नमेंटने सरकारने जे काही कार्यक्रम म्हणजे ही वेळ पद्धती आखलेली आहे त्याला आपण सर्व आपलं त्याच्याकरता होकार आहे का? तर हा जो काही वेळ आहे तो सर्व जनतेच्या सोयीचा नाही हे मी सुद्धा मान्य करतो. परंतु सरकारचा त्याच्या मागचा हेतू काय आहे? तर जर सर्वांसाठी सर्व वेळा जर ठेवल्या तर आज जर विचार आपण केला तर भारतीय रेल्वेमध्ये मुंबईमधून दर दिवशी 75 लाख लोक प्रवास करत असतात. जर कुठे धरून चला की कोरोनाची समजा लागण लागली तर त्याचा काय परिणाम होईल याचा विचार सुद्धा आपण सर्वांनी, विरोधकांनी आणि जनतेने सुद्धा केलेला. अनिल गलगली, आपल्याला वाटतं हे सगळे दावे आणि ज्या पद्धतीचे निर्णय होत आहेत त्यामध्ये जनतेच्या रोजच्या वागण्या बोलण्या काम करण्यामध्ये सोय उपलब्ध करून द्यावी असा विचार आहे? निश्चितपणाने ज्या पद्धतीने हा टायमिंगचा जो एक घोळ घातलेला आहे, कारण ह्यामुळे सर्वात जास्त सुरक्षा रक्षक किंवा रेल्वेचे जे त्यांची सिक्युरिटी आहे त्याच्यावर ताण पडेल. कारण प्रत्येकाचं तुम्ही कार्ड चेक करणार जेव्हा वेळ असेल ती, आणि जेव्हा वेळेमध्ये तुम्ही सगळ्यांना सोडणार. आज मुंबईमध्ये बस चालू आहे सावंत साहेब, बसमध्ये गेलं तर कोरोना होणार नाही का? म्हणजे बसमध्ये तुडुंब गर्दी आहे, एवढी गर्दी आहे की लोक एक दुसऱ्यावरती पाय लागतो, भांडणं होतात. म्हणजे जे सरकार आहे त्यांनी खरं म्हणजे लोकमान्य टिळक असले असते त्यांनी म्हटलं असतं की सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? कारण 9 महिने तुमच्याकडे होते, तुम्ही 9 महिन्यामध्ये जेवढ्या खासगी कंपन्या जेवढ्या संस्था त्यांचे तुम्ही बोलणी करून अगर टायमिंग चेंज कर तुमच्याकडे वेळ होता, पण तुम्ही कुठलं नियोजन केलं नाही. दुसरी गोष्ट, हे निर्णय कोण घेतं? मुख्यमंत्री फक्त निर्णय देतात, परंतु सचिव त्याच्या खालचे अधिकारी ते कधी सुद्धा रेल्वेमधून किंवा बसमधून प्रवास
करत नाहीत. अगदी खरं म्हणजे पाहिलं तर जवळपास अनिल गलगली परिस्थिती अशी आहे की एकदा त्या पदावर गेले की ते आयुष्यात कधी रेल्वेने जातील की नाही अशी निश्चितपणे. परिस्थिती असते. भालचंद्र शिरसाट, आपल्या माध्यमातून म्हणजे अर्थात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अशी प्रतिक्रिया समोर आली की वेळा लोकांच्या सोयीच्या असल्या पाहिजेत. तुमचा सल्ला घेतला गेला होता का हो? राज्यातला एक प्रमुख विरोधी पक्ष या नात्यानं अशा प्रकारचे जनहिताचे निर्णय घेतल्याचा दावा केला जात असताना विरोधी पक्षाला विश्वासात घेतलं गेलं होतं का? विरोधी पक्षाला कुठल्याही बाबतीत कधीही विश्वासात घेतला जात नाही. हे जाऊ द्या, महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनाही विश्वासात घेतला जात नाही. म्हणजे त्यांचे प्रवक्ते आज काही बोलले तरी 2च दिवसापूर्वी मुंबई शहराचे पालकमंत्री म्हणत होते बहुतेक 29 तारखेला चालू होईल किंवा बहुतेक 1 तारखेला, त्यांनाही नक्की माहीत नव्हतं. त्यामुळे विश्वासात घेण्याचा प्रश्न नाही आहे, जनसामान्याचा प्रश्न आहे. जनसामान्यांना सोयीची वेळ कोणती याचा कुठलाही अभ्यास न करता आज ज्या वेळा दिलेल्या आहेत, होय टप्प्याटप्प्याने ते करायला पाहिजे, पण हा आजचा टप्पा हा 3 महिन्यापूर्वी यायला पाहिजे होता. 3 महिन्यापूर्वी जर असं केलं असतं, दुपारी 12 ते 4च्या वेळात सर्वसामान्य माणसांना आणि संध्याकाळी रात्री 9 नंतर सकाळी 7च्या आत असं केलं असतं तर निश्चितपणे त्याचा फायदा झाला असता. आपल्याला त्याच्यात कल्पनाही आली असती, किती करोना रुग्णांमध्ये वाढ होते याची कल्पना आली असती. ठीक आहे, आपण पुढचा निर्णय घेऊ शकतो. आपण असं सुचवत आहात भालचंद्र शिरसाट, आपण असं सुचवत आहात की जो निर्णय आता घेतला गेला, जो 1 फेब्रुवारी 2021 ला लागू होणार आहे, तो निर्णय प्रत्यक्षात 1 नोव्हेंबर 2020 ला लागू व्हायला हवा होता. प्राप्त परिस्थितीमध्ये तसं होताना दिसत नाहीये. लता आरगडेंकडे जाऊयात. लता आरगडे आपल्या सोबत सरचिटणीस उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या नात्यानं जोडल्या गेलेल्या आहेत. त्यांचा दैनंदिन लोकल प्रवास अद्यापही सुरू आहे आणि महिला प्रवाशांच्या विविध प्रकारच्या समस्या त्या खूप चांगल्या पद्धतीने जाणून आहेत. रेल्वेच्या प्रतिनिधी मंडळाच्या मधल्या घटक एक आणि दुसऱ्या बाजूला राज्यपालांना भेटून सुद्धा रेल्वे प्रवाशांच्या समस्या सांगण्यामध्ये त्यांचा पुढाकार होता. लताजी, आपण कोणती वेळ सुचवली होती आणि त्याच्या मागचा तर्क काय होता? आम्ही सुचवलेली वेळ अशी होती की वेळेचं योग्य नियोजन करावं. कारण काय होतं, अत्यावश्यक सेवेचे जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी त्यांनी जी वेळ ठरवून दिली होती आणि आत्ताची जी आपण बघतोय की उपनगरीय रेल्वेची जी गर्दी, प्रचंड गर्दी, की त्याच्यामध्ये काही वेळेला तर त्या गर्दीमुळे प्रचंड म्हणजे दिवसाला 1-2 तरी आमचे प्रवासी पडून गंभीर जखमी होत होते या तर मृत्यू पावत होते. त्याच्यामुळे ही मागणी 8-9 वर्षापासूनच होती की वेळेचं योग्य नियोजन करावं. आणि दुर्दैवाने म्हणा की आपल्या देशामध्ये कोरोनाची लागण झाली आणि त्याच्यामुळे आपल्याला याच्यावरती गांभीर्याने विचार करावा लागेल. नाहीतर एवढे वर्ष आम्ही लोकांचा जीव वाचवण्यासाठी मागणी करत होतो तेव्हा याच्याकडे कोणीही तेवढ्या गंभीरपणे पाहिलं नव्हतं. पण कोरोनामुळे त्याकडे बघायची वेळ तरी झाली आमच्या शासनाला आणि इतर लोकप्रतिनिधींना. पण आता असा प्रश्न आहे की आज आम्ही बघतोय की सगळ्यांची जी कार्यालयीन वेळ आहे ती एकच असते की साधारण काहींची 9 वाजता असते, काहींची 10 वाजता असते, काहींची 11 वाजता असते. आणि त्याच वेळेला जर आम्ही एकत्र त्या गर्दीतून गेलो तर कोरोना काय अजून आमच्या देशातून गेलेला नाही. लताजी, आपण जी भूमिका मांडली ती लक्षात आली. मग तुम्ही जर या सूचना दिल्या होत्या तर त्या का ऐकल्या गेल्या नाही याचं उत्तर अरुण सावंतांना आपल्याला मागायचं आहे. नाही पहा, अनेक लोकप्रतिनिधींनी आणि अनेक संघटनेच्या नेत्यांनी अनेक प्रकारच्या वेळा दिलेल्या होत्या आणि त्या सर्वांचा अभ्यास करून शेवटी सरकारने रेल्वे अधिकाऱ्यांच्या बरोबर बैठका घेऊन या योग्य वेळा जाहीर केलेल्या आहेत, जेणेकरून या वेळेमध्ये जर प्रत्येक व्यक्तींनी टप्प्याटप्प्याने प्रवास केला तर कोरोनाची जर का लागण भविष्यामध्ये झालीच तर ती एक सलग अशी लागणार नाही आणि म्हणूनच रेल्वेचा हा निर्णय घेतला गेलेला आहे. पण सावंत साहेब, आत्ताच्या ज्या वेळांमध्ये अत्यावश्यक सेवांचे कर्मचारी काम करतायत ते सुद्धा इतके खचून भरलेल्या डब्यांमधून प्रवास करतायत की त्यांना कोरोनाची लागण होऊ शकते. नाहीये, हे सत्य नाहीये. कारण मी सुद्धा आठवड्यातून 4 दिवस रेल्वेने सध्या प्रवास करीत आहे. तुम्ही फर्स्ट क्लास मधून करत असाल? नाही, मी सेकंड क्लास मधून सुद्धा फिरतो आणि फर्स्ट क्लास मधून सुद्धा फिरतो. मुद्दा म्हणून मी सेकंड क्लासचा सुद्धा अभ्यास केलेला आहे, ज्याप्रमाणे आता लताताईंनी सांगितलं त्याप्रमाणे अभ्यास असतो. अरुण सावंतजी, आपलं असं म्हणणं आहे का की गर्दी नाहीच आहे,
आत्ता? नाही, मी असं म्हणत नाही की ट्रेन सर्वच्या सर्व रिकाम्या चालल्या आहेत, परंतु जी गर्दी पूर्वी असायची ती गर्दी या कोरोना काळामध्ये मात्र नाही आहे. ते सुयोग्य वेळेच्या जे काही नियोजन केलेलं आहे त्यामुळे. योगेश शिले एकदा त्यांना विचारून घेऊ आपण. योगेश शिले, कितपत व्यवहार्य पद्धतीचं हे वक्तव्य आहे की आता तितकी गर्दी नाहीये जितकी यापूर्वी होती? तांत्रिकदृष्ट्या हे बरोबर म्हणू शकतो आपण, पण कोरोना काळात जेवढी गर्दी नसायला पाहिजे तेवढी गर्दी तर निश्चित आहे. योगेश शिले, आपला अनुभव? मला अरुणजींना एकदा आपल्या ज्या एसटी धावतात मुंबईमध्ये त्या एसटी मधून एकदा प्रवास करावा त्यांनी, अशी माझी विनंती आहे. म्हणजे त्यांना कळेल जी गर्दी पूर्वी रेल्वेत होत होती ती गर्दी आता एसटी मध्ये होते. तिथे कोरोना होत नाही का लोकांना? त्या एसट्या अगदी खचून भरून चाललेल्या आहेत. रेल्वेचा संपूर्ण भार हा एसटी वरती, बीएसटीच्या बसेस वरती पडतोय आणि तिथे ज्या उभे आहे तिथे तुम्ही बघितलं असेल तिथे योगेश शिले बोलता बोलता आपल्या फोन मध्ये काही तांत्रिक दृष्ट्या बिघाड झाला, त्याच्यामुळे आपला आवाज येता येता थांबला. मी अनिल गलगलींना यावर बोलता करेनच, पण तत्पूर्वी एकदा पटकन आपण भालचंद्र शिरसाटांकडे जाऊयात. भालचंद्र शिरसाट, आपली काय प्रतिक्रिया होती? आपल्याला मध्ये एकदा या विषयावर आपलं मत मांडायचं होतं असं कळलं होतं. नाही, मगाशी बोलताना आपण मध्येच तोडलं. मी सुद्धा रेल्वेने प्रवास करतो आणि त्याचे दोन कारण आहेत. कारण रस्त्यावरती प्रवास करणं हे अधिक जीव घेणं आहे. रस्त्यावरती प्रवास करण्यासाठी तुम्हाला जिथे अर्धा तास लागायचा तिकडे 2-2.5 तास आता लागायला लागलेले आहेत, एवढी गर्दी आहे. बसमध्ये लोक अगदी कोंबून भरलेली असतात. तिकडे कोविडची मात्रा होत नाही कारण ती बीएसटीची बस आहे. रेल्वेमध्ये सेकंड क्लासमध्ये काय फर्स्ट क्लासमध्ये सुद्धा गर्दी आहे आणि लोक अगदी एकमेकाला दाबून उभी नसली तरी खेटून उभी असतात. त्यामुळे जेव्हा खेटून उभी असतात तेव्हा 6 फुटाचं अंतर राहत नाही आणि 6 गज की दूरी हाय जरुरी हे रेल्वेमध्ये फर्स्ट क्लासमध्ये सुद्धा होत नाही. भालचंद्र शिरसाट, याचप्रमाणे महिलांच्या डब्यांमध्ये सुद्धा गर्दी प्रचंड झालेली आहे. लता आरगडे, याचा एक अनुभव 30 सेकंदात सांगा. योगेश शिलेंची जी गोष्ट अर्धवट राहिली मगाशी बोलता बोलता, त्यांचं जे वक्तव्य राहिलं ते त्यानंतर ऐकणार आहोत आपण. लता आरगडे. हो, आता हे बघा, अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त इतरही प्रवासी, महिला प्रवासी जे आहेत त्या आमच्या वेळेमध्ये प्रवास करतायत आणि त्याच्यामुळे गर्दी वाढलेली आहे. कारण माझं असं म्हणणं होईल की रेल्वे प्रशासनाने याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे की कोण प्रवास करतोय कुठल्या वेळेत हे बघितलंच जात नाहीये. आणि आता बऱ्याच जण, कारण पोटापाण्याचा प्रश्न म्हणून आमचे मुंबई उपनगरातले जी लोक आहेत की त्यांना प्रवासाचं दुसरं साधनच नाहीये रेल्वे शिवाय, त्यांना पर्याय नाही म्हणून ते आता म्हणजे डुप्लिकेट आयडी वगैरे बनवून देखील प्रवास करायला लागले. हे का करायची वेळ आली आहे? तर काय लोक किती महिने घरी बसतील हो? किती महिने लोक घरी बसतील? अगदी 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 अत्यंत महत्वाचा मुद्दा. योगेश शिले, आपण मगाशी असा सल्ला देत होतात की सत्ताधाऱ्यांनी निर्णय घेण्यापूर्वी एकदा सध्या असलेल्या परिवहन सेवेचा वापर करावा. आपलं बाकीचं म्हणणं आपण मांडू शकता. नाही, त्यांनी खरोखर एकदा प्रवास करावा. कारण हे निर्णय जे मंत्रालयात बसून यांच्याकडून घेतले जातात त्यावेळी सर्वसामान्य जनता 2-2 तास त्या एसटीच्या आणि बसच्या लाईन मध्ये तिष्ठत उभी असते, यांना कळत नाही. आज मी स्वतः काल एसटीने प्रवास केला होता पनवेलवरून मुंबईपर्यंत. मी ज्यावेळी त्या एसटीतून उतरलो ना, मला स्वतःला थोडस आतून फील होत होतं. अतिशय अस्वच्छ वातावरणामधून आपण प्रवास करतोय. लोक एकमेकांना खेटून प्रवास करतात. कोणी मास्क लावलेला असतो, कोणी लाईन नाही लावलेला असतो. याच्यापेक्षा लोकांना असं वाटतं रेल्वे सुरू झाली तर त्यांचं जास्त भलं होईल. कारण आयुष्यातला त्यांचा सगळा वेळ आज आहे ना बसच्या आणि या एसटीच्या रांगेमध्ये जायला लागलेला आहे. घरच्यांसाठी वेळ देऊ शकत नाहीत. अहो, हे साधे केमिस्ट कडे जरी गेले ना, तिथे विचारलं यांनी की तुमच्या सॅनिटायझरचा जो खप होता हा आता किती आहे, तुम्हाला कळेल की तो खप जसा पूर्वी होता तेवढा आलेला आहे. लोकांच्या डोक्यातून कोरोना संपूर्ण निघून गेलेला आहे. सरकारच्या डोक्यामध्ये मात्र तो फिट बसलेला आहे. जर पण मग योगेश शिले, याच तर्काला जर आपण ग्राह्य मानायचं धरलं चर्चेमध्ये, तर तुमचं म्हणणं काय आहे? आमचं म्हणणं आहे की रेल्वे जशी पूर्वी सुरू होती तशी पुन्हा सुरू करा. तुम्ही लोकांना जर घरी बसून त्यांना मदत करू शकत नसाल ना, आज इतके लोकांचे इलेक्ट्रिसिटी बिल आले, 9 महिने घरी होते लोक. तुम्ही विचार केला का त्यांचे आज इतक्या मोठ्या प्रमाणावरती लाईट बिल मीटर कापले जात आहेत.
कुठल्या पद्धतीने सरकार त्यांना मदत करते? अशा वेळी जर तुम्ही त्यांना नोकरी धंद्यावर जाण्यापासून सुद्धा रोखत असाल तुमच्या ह्या आजगळ निर्णयांमुळे, तर त्यांनी काय करायचं काय? लोकांनी काय आत्महत्या करायची का? योगेश घरी शिलेंचा बसून एक सुद्धा थेट काम प्रश्न आहे की करतो. लोकांना मदत करता येत नसेल तर सरकारने किमान लोकांना मदत होईल अशा प्रकारचे निर्णय तरी घेतले पाहिजेत. अरुण सावंत, लोकाभिमुख सरकार असताना आणि किमान तसा दावा केला जात असताना ते निर्णयांमधून दिसलं पाहिजे. हे पहा, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते शिरसाट, त्याच्यानंतर चिले मनसेचे आणि माझ्या बाजूला बसलेले माझे मित्र अनिल गलगली यांच्या भावना मी समजू शकतो आणि सरकार सुद्धा या सर्वांच्या भावना समजू नये. परंतु आपण सर्वांना मी एक गोष्ट सांगू इच्छितो की सरकार हे गेल्या 3 महिन्या अगोदरपासून रेल्वे सेवा सुरू व्हावी जनसामान्यांसाठी याच्याकरता प्रयत्नशील आहे. परंतु भारतीय रेल्वे जी काय आहे ती केंद्र सरकारच्या स्वाधीनतेत आहे आणि केंद्र सरकारने वेळोवेळी राज्य सरकारने लेटर दिल्याच्या नंतर सुद्धा अनेक गोष्टींना तिथे अडकाठी आणल्यामुळे ही रेल्वे सुरू झालेली नाही. आता सुद्धा महाराष्ट्राचे जे प्रधान सचिव आहेत त्यांनी काल लेटर पाठवलेले. आता राज्य सरकारतर्फे तर आम्ही चालू करतोच आहोत, परंतु केंद्र सरकारने जर याच्यात अडकाठी केली तर मात्र भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते काय करणार ते सुद्धा त्यांनी सांगावं. दुसरी गोष्ट आपण याच्यावर भालचंद्र शिरसाटांना बोलतं करूया. मला एका गोष्टीची माहिती कृपया आपल्याकडून लागेल अरुण सावंत. आम्ही गेले जवळपास 6 महिने सातत्यानं रेल्वेच्या विषयाच्या विविध मुद्द्यांना जनतेसमोर आणतो. आमच्याकडचा तपशील असा आहे, रेल्वेचे मुंबईतले अधिकारी स्पष्ट सांगतायत आम्ही पूर्णपणे सेवा चालू करायला तयार आहोत, राज्य सरकार जे म्हणेल ते अंतिम. पहा, मुंबईतले रेल्वेचे जे काही अधिकारी आहेत ते केंद्र सरकारने परमिशन ग्रीन सिग्नल दिल्याशिवाय मुंबईतले रेल्वेचे अधिकारी काही करू शकत नाहीत. जरी आपल्याला कोणी सांगितलं असेल तर ते तोंडी बोलणे, लेखी आदेश केंद्र सरकारकडून आजपर्यंत आला नाही. भालचंद्र शिरसाट उत्तर देतील याच्यावर. स्वतः पियुष गोयल यांनी मान्यता दिलेली आहे, त्यांनी मीडिया समोर येऊन सांगितलेले आहे आमची कोणतीही आडकाठी नाही, राज्य सरकार रेल्वे सुरू करत नाहीये, हे स्वतः पियुष गोयल बोललेले आहेत. नाही, आपल्याला अरुण सावंत हे पटत नसेल तर एकदा भालचंद्र शिरसाटांचंही उत्तर ऐकून घ्या. खरं खोटं काय आहे ते इथे सगळ्यांसमोरच होऊन जाऊ द्या. भालचंद्र शिरसाट, केंद्र अडकाठी आणतंय का राज्य सरकार प्रस्ताव पाठवत नाहीये? अरुण सावंत हे धडधडीत खोटं बोलता आहेत. दिवाळीपूर्वी रेल्वे मंत्र्यांनी जाहीर घोषणा केली, सर्व रेल्वे सर्व क्षमतेने चालवण्याची आमची तयारी आहे, आम्ही तयार आहोत, आमच्याकडे वर्कफोर्स आहे, माणसं आहेत. राज्य सरकारने ठरवायचं आहे, कारण करोनावरती नियंत्रण ठेवणं ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. राज्य सरकार सांगेल त्या वेळेला, त्या प्रमाणात आणि त्या व्यक्तींना आम्ही रेल्वे प्रवासाची मुभा देणार. त्यामुळे रेल्वेकडून भालचंद्र शिरसाट, मग हे आरोप होतात का? तुम्ही जर असं म्हणताय की केंद्र सर्व प्रकारे मुंबई महानगरातल्या उपनगरीय सेवेला सुरू करण्यासाठी सक्रिय सहकार्य करायला तयार आहे, तर हे आरोप का होत आहेत? हे आरोप जनसामान्य माणसं करत नाहीत. हे फक्त महाविकास आघाडीचे निष्क्रिय सरकारमधले लोक करतायत. जनसामान्याने ऐकलेल्या टीव्हीवरती रेल्वे फुल फ्लेश चालायला आजही तयार आहे. सर्वांना सर्व गाड्यांच्या धावा आणि फेऱ्या वाढवायला तयार आहे. रेल्वेकडे कुठली पूर्ण यंत्रणा आहेच की. आणि इकडे मेट्रोला तुम्ही डिले करणार, मेट्रोच्या कार शेडवरती वाद करणार, रस्त्यावरती ट्रॅफिक करणार, रस्त्यावरती खड्डे करणार आणि नंतर ठीक आहे. अनिल गलगलींना बोलतं करतो. अनिलजी, आपल्यासाठी प्रश्न असेल, परिवहन हा कोणत्याही महानगराला जिवंत ठेवण्यासाठी अत्यंत गरजेचा विषय आहे. असं असताना मुंबईसारखं महानगर जे आंतरराष्ट्रीय शहर म्हणून ओळखलं जातं, त्याच्या परिवहन विषयक गरजा सांभाळून त्याविषयी निर्णय घेताना इतकी हेळसांड का? निश्चितपणे गेल्या 25 ते 30 वर्षामध्ये ज्या पद्धतीने परिवहन सेवेमध्ये एक वाढ होणं आवश्यक होतं आणि मुंबई महानगर क्षेत्र आपण वाढवलं, तिथे आपण MMRDला पॉवर्स दिल्या, परंतु दुर्दैवाने MMRD फक्त सायकल ट्रॅक आणि अशा गोष्टीमध्ये गुंतलेली आहेत. खरं पाहिलं तर MMRD सारख्या संस्थेला याच्यापूर्वी मुख्यमंत्र्यांचे अध्यक्ष होते
पण दुर्दैवाने ह्या सरकारमध्ये ते नगर विकासाला त्यांनी ते पद बहाल केलेले आहेत. खरं म्हणजे MMRDनी ह्या बाबतीमध्ये परिवहन सेवा कशी दुरुस्त व्हावी, कारण आज मुंबई मेट्रोचं संपूर्ण काम हे MMRDच्या अंडरमध्ये सुरू आहे. आणि ज्या पद्धतीने आता माझे एवढंच म्हणणं आहे, तुम्ही आता लोकांना मुभा दिलेली आहेत, पण माझी एवढीच विनंती आहे महाविकास आघाडी सरकारला की तुम्ही ते मला बॅरिकेड्स काढा. कारण प्रत्येक रेल्वे स्टेशनमध्ये फक्त एकच मार्ग जाण्यासाठी आहे आणि एक मार्ग बाहेर जाण्यासाठी आहे. उद्या तुम्ही 1 तारखेला ही अगर रेल्वे सुरू केली आणि बॅरिकेड्स नाही काढले तर मोठी दुर्घटना होईल, लोकांची फार मोठी हेळसांड होईल. अगदी म्हणजे थोडक्यात अनिल गलगली, तुम्ही असं सुचवू पाहताय की रेल्वे स्टेशन मध्ये जाण्याच्या मार्गातले अडथळे निघाले नाहीत तर एल्फिस्टन सारखी परिस्थिती येऊ शकते, चेंगराचेंगरी होऊ शकते. लता अरगडे, आत्ताच्या स्थितीत सुद्धा ते रेल्वे प्रवासांच्या येणारे म्हणजे प्रवासाच्या दरम्यान आड येणारे अडथळे हे काय नक्की त्रास उभा करतायत? आहे ना, कारण काय होतंय हे बघा, आता जवळजवळ तिन्ही मार्गावर 25 लाख प्रवासी प्रवास करतायत आणि बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे की मोठ्या मोठ्या स्टेशनवर पण ना एकच मार्ग ओपन ठेवलेला आहे त्यांनी आणि प्रचंड गर्दी होते. आता तुम्ही मला सांगा की सोशल डिस्टन्सेस ठेवायचं हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्याचं पालन करणं हे प्रशासनाची पहिली ही आहे, जबाबदारी आहे, पण त्याकडे दुर्लक्ष केलं गेलंय. म्हणजे कसं की आज CST ला पण तुम्ही बघाल तर मागचा जो ब्रिज आहे तो पूर्ण बंद केलाय आणि तिकडे काम काढलंय आणि एकच पुढचा मार्ग ठेवलेला आहे. त्यामुळे तिथे पण सकाळच्या वेळेला प्रचंड गर्दी असते आणि त्याच्यात महत्वाचा विषय म्हणजे असा आहे की त्यांचे जे एक्सिलेटर आहेत, परत लिफ्ट आहेत, त्या पूर्ण बंद ठेवलेल्या आहेत. आता मला सांगा, जे काय अत्यावश्यक सेवेमधले त्याच्यामध्ये काही जे 50च्या पुढचे आहेत, 55च्या पुढचे आहेत, परत ज्या महिला प्रवासी आपल्या सुरू केल्या आहेत त्याच्यामध्ये पण काही शारीरिक व्याधी असलेल्या महिला असतील, अपंग कर्मचारी आहेत, त्यांनी कसा प्रवास करायचा हो? हे साधे कॉमन सेन्स आहे की हे त्यांनी सुरू करायला पाहिजे. आपल्याला लता अरगडे एक इंग्रजीतली म्हण मी सुचवतो आणि कदाचित ती माहिती असेल की कॉमन सेन्स इज मोस्ट अनकॉमन. जे सहसा घेणारे निर्णय आहेत त्या निर्णयांमध्ये ज्या पद्धतीची विचार प्रक्रिया असली पाहिजे तीच दुरापास्त झालेली आहे. दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मेट्रो कारशेडच्या निमित्तानं बोलतायत. एकदा थेट पटकन त्यांची भूमिका ऐकू, कदाचित या विषयावर एखादं वक्तव्य आपल्यापर्यंत पोहोचेल. हे सगळं पूर्ण झाल्यानंतर मग मुंबईला एक आखीव स्वरूप प्राप्त होईल. आजपर्यंत ज्या लोकल्स आपण म्हणतो की लोकल सुरू करा आहे ना, सुरू केले, आपण करताना सुद्धा खूप विचार करावा लागला. कारण लोकल सुरू केल्यानंतर जे आजच्या काळामध्ये अजूनही आपल्याकडनं हातातनं मास्क सुटलेला नाही. मी आपल्यासमोर बोलताना एकटाच इकडे आहे आणि अंतर असल्यामुळे मास्क काढून बोलतोय, मास्क काढून बोलण्याचं धाडस करतोय. पण लोकलची गर्दी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, बसमधली गर्दी माहिती आहे. मी सुद्धा माझ्या कॉलेजच्या जीवनात म्हणजे झाली त्याला 40 वर्ष लोकलमधनं प्रवास केलेला आहे आणि तो प्रवास म्हणजे आज ह्या मेट्रोला ऑटोमॅटिक डोअर्स आहेत, बरोबर ना. लोकल्समध्ये दरवाजे आहेत की नाही हा प्रश्न पडतो. आणि मग ऑटोमॅटिक म्हणजे काय की साधारणतः आपल्याला रोजचा जो जाणं येणारा असतो त्याला कल्पना असते की लोकलचा दरवाजा कुठे येतो, तिकडे जाऊन उभं राहायचं की गर्दीचा रेटा एवढा असतो की ऑटोमॅटिक आतमध्ये जातो आणि उतरताना ऑटोमॅटिक बाहेर येतो. ही अशी आमची ऑटोमॅटिक रेल्वे गच्च भरलेली असते. करणार काय बरं? गर्दी कमी करायची म्हटली तर रेल्वेची संख्या, लोकलची संख्या वाढवू शकतो का? नाही वाढवू शकत. मग त्याला पर्याय काय द्यायचा? आता हा जो पर्याय आहे तो पर्याय येत्या 2-4 वर्षांमध्ये उपलब्ध झाल्यानंतर मुंबईची वाहतूक सुद्धा एकदम सुटसुटीत होणार आहे. गर्दी तर राहणार, पण गच्च गर्दी जी होते ती गच्च गर्दी होणार नाही आणि एक चांगला आरामदायी असा प्रवास सर्वसामान्य मुंबईकरांचा होणार आहे. प्रत्येक युगाचं एक वैशिष्ट्य असतं. पहिलं रेल्वेचा मी वारंवार उल्लेख का करतो, कारण त्याचाच हा पुढचा टप्पा आहे. पण रेल्वेचा पहिला जो टप्पा होता तो ती धूर सोडणारी इंजिन होती. मग त्याच्यामध्ये ते कोळसा टाकला जायचा आणि मग ते झुकू 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 आगीनं गाडी, धुराच्या रेषा हवेत सोडी, हे सगळं गाणं हे आमच्या लहानपणीची गाणं. हल्लीच्या पिढीला ते इंजिन किंवा ती आगगाडी बघायला मिळालेली नाही, म्हणून ते त्याला आगगाडी म्हणायचे. ते घामाघूम होऊन ते कोळसे, कधी कधी मला असं वाटतं कुठल्या हिंदी पिक्चरमध्ये, अमिताभ बच्चनच्या वगैरे पिक्चरमध्ये ते पाहायला मिळतंच, ते कोळसे टाकणारे. पण या गाडीचं वैशिष्ट्य म्हणजे या गाडीला ड्रायव्हरच नाहीये. मी किती प्रगती झालेली आहे. अत्यंत देखणं असं हे रूप आहे जे परदेशामध्ये आपल्याला पाहायला मिळतं किंवा टीव्हीवरती पाहायला मिळतं. परदेशात कशा गाड्या चालल्यात, म्हणजे पहिल्या टोकापासून थेट शेवटच्या टोकापर्यंत अगदी नजर जाते. बसायला सुद्धा छान
बाकं केलेली आहेत, आतमध्ये व्हीलचेअरची व्यवस्था केलेली आहे. त्याच्यानंतर राजूजी तुम्ही जे दाखवलं मला ते एक अनोखं आहे. सायकल ठेवायला सुद्धा व्यवस्था आहे. म्हणजे जेवढं जे काही करता येईल ते सगळं या गाडीमध्ये. आणि मग अशी ही गाडी मला जी माहिती हातामध्ये दिलेली आहे त्याच्यामध्ये आपल्या मुंबईत किंवा आजूबाजूच्या परिसरात ही जी काही कामं चालली आहेत, मेट्रोची कामं जगाच्या पाठीवरती एवढी कुठे चाललेली नसतील. हा सुद्धा एक आपल्याला अभिमानाचा विषय आहे. मी नेहमी जे सांगतो की महाराष्ट्र थांबला नाही, महाराष्ट्र कधी थांबणार नाही. आणि त्याच्यामध्ये आजचं हे जे पाऊल आहे हे फार महत्वाचं आहे. मधल्या काळामध्ये जी काय थोडीफार टीका दिली, तुम्ही म्हणे सगळ्याला स्टे देता, याला स्टे त्याला स्टे कुठेही दिलेलं नाहीये. जर स्टे दिला असता तर कामच झाली नसती. पण एक एक कामं पुढे जात आहेत. मध्ये मी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग त्याचं काम बघून आलो. तो मे पर्यंत सुरू होतोय, नागपूर ते शिर्डी. या विषयावरची चर्चा पुढे नेणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार. लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण थोड्याच वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांना ऐकलं असेल, ते म्हणत होते की तुर्तास तरी मास्क काढून टाकण्याची वेळ आलेली नाही आणि त्याच्यामुळे लोकलच्या बाबतीत कोणताही निर्णय घेताना विचार करूनच तो निर्णय घ्यावा लागतो. योगेश चिलेंना आपण संधी देतो. योगेश चिले प्रवक्ता मनसे या नात्याने या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. योगेश चिले, जर विचार करून निर्णय घ्यायचा असेल तर तसा विचार करून लोकलचा निर्णय झालाय हे ताज्या वक्तव्याच्या नंतर तरी आपल्याला पटू शकतं? हे मला अजूनही तसं वाटत नाहीये. याचं कारण असं, यांनी ज्या वेळा दिलेल्या आहेत, विचार केला असता तर त्यांना कळलं असतं की आपल्याकडे मुंबईमध्ये जे कामाच्या वेळा आहेत नॉर्मली या 8 ते 11च्या मध्ये सगळे प्रवास करतात आणि त्यानंतर संध्याकाळी 5 ते 9च्या मध्ये सगळे घरी जात असतात. जर तुम्ही या वेळेमध्ये रेल्वे सुरू करत नसाल तर त्याचा साधा अर्थ असा होतो की ही रेल्वे सर्वसामान्यांसाठी अजूनही सुरू झालेली नाही. कारण जर माझ्या ड्युटीचा वेळ जर 8चा असेल, तुमची रेल्वे 7 वाजता बंद होते, मला पुन्हा एसटी कडेच वळावं लागणार. त्यामुळे माझं पूर्वी जे सुरू होतं तेच आता पुन्हा सुरू राहणार आहे. त्यामुळे यांचे जितके अधिकारी आहेत ना, हे खरं तर एसटीने किंवा रेल्वेने प्रवासच करत नसल्यामुळे त्यांना खऱ्या वेळा रेल्वेच्या माहित नाहीत. अच्छा, म्हणजे थोडक्यात एक काम करता येईल का मग आपल्याला? योगेश चिले, मी आपल्याला चर्चेच्या दरम्यान विचारतो, यांच्या अधिकाऱ्यांना एक दिवशी आपण विरारला पाठवू आणि विरारहून त्यांना सांगू की कामाच्या स्थळी जाऊन दाखवा आणि बसनी किंवा एसटीनी जाऊन दाखवा. बरोबर. त्यांना त्यांचा वेळ जो आहे ना 10चा द्यायचा आणि त्यांना सांगायचं आता तुम्ही 10 वाजता ऑफिसला तुमच्या पोचा, तुमच्याच रेल्वे आणि कोणतंही आधार कार्ड, कोणतंही ओळखपत्र न वापरता बघू कसे पोहोचतात. एकदा यांना सुद्धा एसटीच्या प्रवासाचा हा अनुभव घेऊ दे, त्याशिवाय लोकांना जो त्रास होतोय ना तो यांना कळणार नाही. ठीक आहे. अनिल गलगली, अशा प्रकारचे निर्णय घेतले जात असताना आता लता आर्गडेंसारख्या व्यक्ती असतील, इतरही अनेक रेल्वे प्रवासी संघटनेचे कार्यकर्ते आहेत जे सांगतायत, त्यांनी जर समजा 10 वेगळ्या वेळा सुचवलेल्या असतील तर त्यातल्या वेळांचा एक लसावी मसावी काढायचा, योग्य ती वेळ निवडायची आणि म्हणजे अंमलात आणायची. अशा प्रकारे गोष्टी जमत का नाहीत? कारण खरं म्हणजे हे सरकार संवाद करण्यामध्ये त्यांना रुची नाही. कारण जेव्हा तुम्ही असा लोकाभिमुख निर्णय घेता, असा तुम्ही दावा करता, तो तुम्हाला सामान्य जनतेबरोबर संवाद करण्याची आवश्यकता होती. मुंबईमध्ये फक्त 2च जिल्हे आहेत, एक उपनगर आणि शहर. तुम्ही तेथील जिल्हाधिकाऱ्यांबरोबर काही नागरिकांबरोबर संवाद साधला असता, त्यांचे काही म्हणजे सूचना मागवल्या असत्या, हरकती मागवल्या असत्या, तर तुम्हाला एक चांगला उहापोह झाला असता. पण दुर्दैवाने मुख्य सचिवच हे सगळे निर्णय घेत आहेत, खालच्या स्तरावरती निर्णय घेत नाही. कारण जेव्हा लॉकडाऊन होतं तेव्हा तुम्ही कलेक्टरला वापरलं, महापालिकेला वापरलं, पण जेव्हा असे निर्णय घेताना तुम्ही त्या अधिकारी जे खरोखरच लोकांमध्ये मिसळलेले आहेत किंवा मुंबईमध्ये 36 आमदार आहेत, त्या आमदारांना तुम्ही विचारा, 227 नगरसेवक आहेत त्यांना तुम्ही विचारा. म्हणजे कमीत कमी तुम्ही जनतेला तर तुम्ही विचारत नाही, पण जे लोकप्रतिनिधी आहेत, ज्यांना तुमच्या पक्षाचे असतील, तुमच्या विरोधी असतील,
लोकप्रतिनिधींना तुम्ही अगर विश्वासात घेतलं असतं तर निश्चितपणाने अशी वेळ त्यांनी दिली नसती. लता अरगडे एक पटकन प्रश्न विचारतो, अशा प्रकारे तुमच्यापर्यंत संवादाचं एक तरी पाऊल टाकलं गेलं होतं का? महिन्यापूर्वी त्यांनी आम्हाला एका बैठकीला बोलावले होतं. 3 विजय महिन्यापूर्वी वडेट्टीवार 3 महिन्यापूर्वी. आणि आम्हाला अशी अपेक्षा होती की पुन्हा याच्या 2-3 बैठका होतील आणि त्याच्यामध्ये आम्हाला ते बोलावतील. कारण काय माहितीये, प्रवासी संघटना या काही कुठल्या राजकीय पक्षाच्या नाहीयेत, तर त्या सामाजिक संघटना आहे आणि त्याच्यामध्ये जे काही सदस्य किंवा जे काम करणारे आमचे कार्यकर्ते आहेत ते रोज प्रवास करणारे आहेत. त्यामुळे ते प्रत्यक्ष अनुभवातून जात आहेत. त्यामुळे तुम्हाला आम्ही आमच्या ज्या काही त्या अनुभवातून ज्या काही मार्गदर्शन केलं असतं तर नक्कीच याचा योग्य काहीतरी निर्णय झाला असता. पण आता जे शासनाने निर्णय घेतलेत ना, एकंदरीत त्या निर्णयाकडे बघितल्यावर शासनाची अशी अपेक्षा आहे की 3 शिफ्ट मध्ये सगळे कार्यालय सुरू करावे खासगी. कारण बघा ना, अगदी 7 पर्यंत लता अरगडे या starting- मुद्द्याकडे येऊच आपण, या मुद्द्याकडे आपण येऊच. तत्पूर्वी एकदा अरुण सावंतांना मला विचारायचं आहे. अरुण सावंत साहेब, समोर काय येतंय पहा ना, तुम्ही कोणाशी बोलत ना कोणाला विश्वासात घेत आणि वर सांगणार की निर्णय घेताना विचार करून निर्णय घ्यावा लागतो, म्हणजे स्वतःशी विचार करायचा आणि निर्णय घ्यायचा. पहा, एखाद्या व्यक्तीवरती किंवा सरकारवरती आरोप करणं हे काही फार मोठी गोष्ट नाहीये, ते सहज करता येतात. परंतु सरकार चालवताना महाविकास आघाडीचे जे काही सध्या जे काही मंत्री आहेत किंवा जे काही प्रमुख लोक आहेत, ती तिन्ही पक्षांशी तसेच सरकारच्या विविध ज्या काही संस्था आहेत त्यांच्याशी, नॉन गव्हर्नमेंट संघटना ज्या काही त्यांच्याशी चर्चा करून वेळोवेळी प्रत्येक गोष्टीचा निर्णय घेत आलेले आहेत. आताच लता मॅडम यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही सुद्धा एका मीटिंगमध्ये होतो, परंतु पुढच्या मीटिंगमध्ये आम्हाला बोलावलं गेलं नाही. असू शकतं ते, परंतु त्यांनी ते मान्य तरी केलं. दुसरी गोष्ट, जे माझ्या बाजूला बसले अनिल गलगलीजी, ते म्हणाले की सरकार संवाद साधत नाहीये. तर मला वाटतं अनिल गलगली यांचं हल्ली कॅबिनेट मिटिंगच्या अगोदर आणि नंतर येणं जाणं हल्ली कमी झालंय. जर ते वेळोवेळी येत असतील तर त्यांना सुद्धा कळेल की सरकार कोणत्या प्रकारे निर्णय घेते आणि या निर्णयांमध्ये ते कोणाकोणाला सामावून घेते हे त्यांना सुद्धा कळून चुकेल. याप्रमाणे प्लीज मध्ये बोलू नका. मगाशी आपण एक मुद्दा चांगला मांडला की आता या ज्या काही वेळा आपण निवडलेल्या आहेत, या वेळा सरकारने किंवा संबंधित अधिकाऱ्यांनी चिठ्ठ्या टाकून काढलेल्या नाहीयेत. हे आपण सर्वांनी एकदा ध्यानात घ्यावं. या वेळा ठरवण्यामध्ये मागे एक योग्य प्रकारचा अभ्यास आहे. कोरोनापासून सर्व जनता कशी दूर राहील या गोष्टींचा विचार केला गेले. एक मात्र आपण गोष्ट चांगली सांगितली की बॅरिकेड्स मात्र काढल्या गेल्या पाहिजेत, नाही तर अपघात होण्याची स्थिती उद्भवू शकते. चांगली गोष्ट आपण सांगितली आणि मी ती सरकार दरबारी जरूर मांडेन. ठीक आहे अरुण सावंत साहेब, एकदा तुम्ही अनिल गलगलींचं काय म्हणणं आहे तेही ऐका, कारण तुम्ही थेट त्यांचं नाव घेऊन बोललात. त्यानंतर भालचंद्र शिरसाटांची संधी आहे. मध्यंतरी माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरती नाराजगी व्यक्त केली. जेव्हा मंत्रीच त्या बैठकीमध्ये उपस्थित राहत नाहीत तर तुम्ही सामान्य नागरिकांना काय विचारणार. माझी एवढीच मागणी आहे की कमीत कमी तुम्ही जेव्हा अशा वेळा घेतात, जेव्हा काल मुंबई पालिकेमध्ये प्रोग्राम झाला तेव्हा तुम्ही मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगतापांना बोलवलं, तर तुम्ही अशा वेळी जे वेगवेगळ्या पक्षाचे प्रतिनिधी आहेत, अध्यक्ष आहेत, कार्याध्यक्ष आहेत, त्यांना सुद्धा विचारा. म्हणजे कमीत कमी जे पक्ष लोकांबरोबर सामान्य जनतेबरोबर आहेत, लोकांना भेटतात, चर्चा करतात, त्यांच्या मतं तुम्ही ऐकून घेतलं तर चांगल्या पद्धतीने निर्णय झाला असं माझं म्हणणं आहे. अगदी भालचंद्र शिरसाट आपल्यापर्यंत पोहोचतोय. ज्या पद्धतीनं संवादातला अभाव हा बहुतेक निर्णयांच्या मधल्या अव्यवहार्यतेलाच कारण ठरल्याचं समोर येत आहे. आत्ताच्या घडीला अशा अव्यवहार्य आणि अडचणीच्या लोकल प्रवासाच्या वेळांमुळे येत्या काळात काय होऊ शकतं? आताच्या ज्या वेळा आहेत या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ठरवलेल्या आहेत. प्रशासकीय अधिकारीच सरकार चालवत आहेत आणि सरकारचे प्रमुख मुख्यमंत्री हे विलगीकरण कक्षात असतात. मग ते मराठा आरक्षण असो की रेल्वेचा प्रवास असो, या वेळा सरकारी नोकरदारांना सोयीच्या अशा निवडलेल्या आहेत. माझा आरोप आहे सर्व सरकारी कार्यालय 10 ते 10:30 सुरू होतात, मग त्यांच्या प्रवासाच्या वेळा 8:30 ते 10:30 का नाही ठेवल्या? कशाला पाहिजे 12 पर्यंत? 8:30 ते 10:30 रिझर्व टाइम ठेवा. संध्याकाळी त्यांचं सुटतात 5:30ला, 5:30 ते 7:30 ठेवा आणि बाकी सगळा वेळ उपलब्ध करून द्या. ठीक आहे. जर हे 4 तास भालचंद्र शिरसाट या वेळेच्या संदर्भातल्या तुमच्या सूचना समोर आल्या. मगाशी थोड्या वेळापूर्वी लता अरगडे बोलत असताना त्यांनी एक मुद्दा मांडला की कार्यालयाच्या वेळा पण बदलण्याची गरज आहे.
दुर्दैवाने हा विषय आजचा नाहीये, हा विषय 15 वर्ष जवळपास चर्चेत आहे आणि 15 वर्ष त्याच्यावर कोणीच काही करत नाहीये. सरकार बदलली पण प्रत्येक सरकारनं हात टेकलेले आहेत, कारण खासगी आस्थापना काही ऐकायला तयार नाहीत. अनिल गलगली, खासगी आस्थापनांच्याकडची जर वेळ बदलायची असेल तर त्याच्यासाठी कुठलं मेकॅनिझम, कुठली यंत्रणा सक्रिय असली पाहिजे? मध्यंतरी मी मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठपुरावा केला होता, तेव्हा त्यांच्याकडे प्रस्ताव झाला होता. जेव्हा रेल्वे मंत्री सुरेश प्रभू होते अगदी तेव्हा सुद्धा असाच प्रश्न झाला होता आणि चर्चेमध्ये सुद्धा आम्ही सहभाग घेतला होता. माझं मत आहे की यासाठी स्वतः सरकारने सुद्धा पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. कारण सरकारकडे अधिकार आहेत, आपल्याकडे कामगार कायदे आहेत. तुम्ही कामगार कायद्यामध्ये किंवा त्यांच्या आस्थापनामध्ये जे वेळेमध्ये सुद्धा बदल करण्याचे अधिकार हे सरकारकडे आहेत. म्हणजे माझं असं मत आहे की खाजगीपेक्षा आज तुम्ही बघा की मुंबई महापालिका आणि राज्य सरकार यांच्या वेळ सुद्धा बरोबर नाही, त्यांच्या वेळेमध्ये सुद्धा फार मोठी तफावत आहे. अगदी एकदा उदाहरणासह ती पण सांगा, म्हणजे आपल्याला वेळेतला हा मुद्दा लक्षात येईल. आता तुम्ही अगर मुंबई महापालिकेच्या ऑफिसमध्ये गेला तर त्यांचे ऑफिस हे 5:30 पर्यंत चालू आहेत, परंतु सरकारचं ऑफिस 6 वाजेपर्यंत चालू आहेत. परंतु डिस्पॅचच्या वेळ, नागरिकांना आतमध्ये एंट्रीची वेळ, म्हणजे माझं असं मत आहे की जे सरकारी कार्यालय आहेत त्यांची एक वेळ असावीत, खाजगींची वेगळी असावी. जसं आता भालचंद्र शिरसाटने सांगितलं की जे सरकारी अधिकाऱ्यांना तुम्ही अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली मुभा दिलेली आहे त्यांच्या टायमिंगला तुम्ही फार मोठा त्याला व्याप्ती दिलेली आहे. म्हणजे सामान्य नागरिकांना तुम्ही सकाळी 4 वाजता उठा, पहिली लोकल पकडा आणि 7 वाजेपर्यंत तिकडे पोहोचा आणि 4 तास तुम्ही काय करणार? म्हणजे एकंदरीत हे सर्व काही व्यवहारिक नाहीयेत. आमच्या सरकारला एवढं याच निमित्तानं पटकन अरुण सावंतांना विचारतो. अरुण सावंत, आता पहा, महानगरपालिकेची एक वेळ समोर आली, मंत्रालयाची एक वेळ समोर आली आणि अशाच प्रकारे विविध वेगवेगळ्या आस्थापनांच्या वेळा पुढे मागे होतात. तुम्ही किमान हे तर करा, स्वतःपासून तर सुरुवात करा. आपलं सरकार लोकांना असं सांगतंय की आस्थापनांच्या वेळा बदलल्या पाहिजेत, जेणेकरून लोकल मधली गर्दी कमी होईल. निदान तुम्ही तुमच्या स्वतःच्या आस्थापनांना तरी एक वेळ आधी द्यायला सुरुवात करा. आपली सूचना अतिशय उत्तम आहे, परंतु याच्यामध्ये सुद्धा काही टेक्निकल बाबी त्याचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल आणि सरकार त्याच्यावरती विचार करीत आहे. काय टेक्निकल बाबी आहेत? आता या अनेक अशा सरकारी आस्थापना आहेत जी काही जी आहे ती शनिवारी चालू असतात, तर काही जी आहे ती हल्ली 6-6 1-1 तास वाढवल्यामुळे सॅटर्डे संडेला सुट्टी दिलेली असते त्यांना. काही केंद्र सरकारच्या अधीन असतात, त्यांच्या गोष्टी शक्य झाल्या सरकारी स्टेट गव्हर्नमेंटचे आहेत, काही कॉर्पोरेशन, या सगळ्या गोष्टी आपल्याला एकत्रित्या जेव्हा करता येईल सरकारला, तेव्हाच याच्यावरती काहीतरी ठोस निर्णय घेता येईल आणि भविष्यामध्ये हा घेतला सुद्धा जाईल. पण अरुण सावंत, आता कोरोनाचा काळ आहे, तुमच्या हातात संधी आहे, निर्णय घ्यायला तुम्हाला कोणी अडवणार नाही. आणि या निमित्तानं जर समजा तुम्ही एक मुंबईच्या श्रमसंस्कृतीला शिस्त लावण्याच्यासाठीचं एखादं पाऊल टाकाल तर लोक पण त्याच्यासाठी तुमच्या पाठीशी उभी राहतील. मुंबईच्या सुसंस्कृतीला पाऊल लावण्यासाठी अनेक गोष्टी सरकार करत आहे, नाही सर, परंतु आजच्या घडीला ज्या काही प्रमुख बाबी करायच्या आहेत सरकार म्हणून जनसामान्यांच्या फायद्यासाठी, त्याच्याकरता सरकार पहिलं पाऊल उचलत आहे आणि त्या दृष्टीनेच आज ही उद्या 1 तारीखपासून जी काही लोकल सेवा सुरू होणार आहे जनसामान्यांच्या सेवेसाठी, ते पाऊल राज्य सरकारने उचललेलं आहे. आता केंद्र सरकारने मात्र त्याच्यात अडथळा आणू नये. आता परत एकदा केंद्र सरकारपर्यंत हा विषय नेता भालचंद्र शिरसाट, एकदा यांना सांगून टाका बरं की आत्ताच्या निर्णयाच्या अंमलबजावणीत केंद्र सरकारला हस्तक्षेप करायला काही रस आहे का केंद्र सरकारचा काही संबंधच येत नाही? भालचंद्र शिरसाट. झोपेचा ढोंग केलेल्याला जागा करता येत नाही. ज्यांनी ढोंगी लोक आहेत ते यांना निर्णय घ्यायचा आहे, स्वतः काही निर्णय घेत नाही. इथे पॉलिसी राज्य सरकार निर्णय घेऊन मोकळं झालेलं आहे. थापा मारतात. राज्य सरकारने 1 तारीखपासून लोकल सेवा सुरू करण्यासाठी सगळ्या सुविधा ठेवलेल्या आहेत. आता काही बाकी राहिलेलं नाहीये. काही बाकी राहिलं नाही, बरंच काही बाकी राहिलंय जे 3 महिन्यापूर्वी करायला पाहिजे होतं. झोपला होतात का तेव्हा? ते केंद्र सरकारला आपण विचारावं. राज्य सरकारच्या हाती त्याबद्दल कोणताही निर्णय नव्हता. आज बेरोजगार झालेत. जे 1 नोव्हेंबरला करायचं ते आज करताय. आज देशामध्ये सुद्धा बेरोजगारी किती वाढली त्याचा विचार करावा आपण. केलंय म्हणून सांगून केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आज या राज्यामध्ये सुद्धा आणि या देशामध्ये सुद्धा बेकारी वाढलेली आहे, महागाई वाढलेली आहे. तुम्ही राजकारण आणून करोना वाढला तुमच्यामुळे, तुमचं नियोजन शून्य कारभारामुळे महाराष्ट्र करोना देशामध्ये नंबर 1 वरती पोहोचला. ते कोण बघणार? तुम्हाला काळजी घेता येत नाही. माझं कुटुंब माझी जबाबदारी,
बाकी सगळे गेले खड्ड्यात. ही तुमची भूमिका? ही तुमची भूमिका? एक मिनिट, भालचंद्र शिरसाट, तुमच्या या आरोपांना एक पटकन उत्तर घेऊ, अन्यथा हा विषय असाच पुढे वाढत जाईल आणि आपल्याला अपेक्षित असलेली उत्तरं त्यातून सापडणार नाहीत. अरुण सावंत, आपल्याला 30 सेकंद. मला एवढंच सांगायचं आहे, महाविकास आघाडीचं सरकार वेळोवेळी जनतेच्या उपयोगी पडतील अशा अनेक गोष्टी करत आहे. आपण त्याला फक्त विरोधात बसला आहात म्हणून विरोध करू नका. ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याला भारतीय जनता पार्टीने सुद्धा साथ दिली पाहिजे, तरच जनता तुम्हाला साथ देईल. अरुण सावंत, इथे जनतेचेच आक्षेप आहेत जे कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण दाखवले. एकदा योगेश चिलेंना संधी देऊयात. योगेश चिले, निर्णय चुकीचा आहे, निर्णय काय झाला असता याची चर्चा झाली. आता मला आपल्याकडून एक अपेक्षित उत्तर असं आहे की याच प्रकारे जर समजा वेळा राहिल्या तर मुंबईत काहीतरी सोय झाली असं म्हणता येईल का? आहे तेच रहाटगाडगं कालच्या पानावरून आज पुढे चालू राहणार आहे? यांनी जो निर्णय घेतलाय ना प्रसादजी, त्याच्यामुळे जनसामान्यांच्या सवलतीमध्ये काही फरक पडणार नाही. त्यांना जो त्रास गेले 6 महिने भोगावा लागतोय तोच त्रास याच्या पुढे भोगावा लागणार आहे. हा जो अधिकारी, प्रशासकीय अधिकारी एसटी मध्ये बसून जे निर्णय घेतात ना, त्यांना खरोखर जनसामान्यांच्या भावना कळत नाहीत, त्यांना होणारा त्रास देखील कळत नाही. मी स्वतः बऱ्याच वेळा एसटीने प्रवास करतो, त्यावेळी मला 4 ते 5 एसटी सोडल्यानंतर एखादी एसटी मिळते. माझा जर आयुष्यातला बराचसा काळ जर असा प्रवासात जाणार असेल, मी माझं सामाजिक आयुष्य जगायचं असतं. हे लोकांनी फक्त काम करायचं, रांगेमध्ये उभं राहायचं, पण घरच्यांना अजिबात वेळ द्यायचा नाही असं एकूण सरकारने ठरवलेलं. स्वतः मुख्यमंत्री मात्र घरात बसून काम करणार, स्वतः मुख्यमंत्री घरच्यांना संपूर्ण वेळ देणार, पण जनसामान्यांनी मात्र घरच्यांना दररोज 4 वाजता मुख्यमंत्री दररोज 4 वाजता मंत्रालयात जाऊन, तसेच जे व्हीआयपी गेस्ट हाऊस आहे तिथे जाऊन जनतेचे प्रश्न ऐकत असतात. आपण जर पाहाल तर मुख्यमंत्र्यांचा ताफा स्वतः मुख्यमंत्री गाडी चालवताना आपल्याला दिसून येईल. जनतेची दिशाभूल आपण करू नका. एकदा मुख्यमंत्र्यांना रेल्वे प्रवास घडवाना, बघा जमतंय का? घडवा एकदा रेल्वे प्रवास मुख्यमंत्र्यांना, त्यांना सुद्धा कळू दे ना जनसामान्यांच्या भावना. सर्वप्रथम जमेल का सावंत साहेब किंवा तुमचे वरिष्ठ नेते एकदा एसटी मध्ये प्रवास करतील का? मी येतो सोबत तुम्हाला. मी जनसामान्यांच्या भावना एसटी मध्ये दाखवतो ना काय आहेत त्या. जनसामान्यांच्या भावना जाणूनच या सरकारने योग्य तो निर्णय घेतला. मी आपणास एक गोष्ट सांगू इच्छितो. आज आपण म्हणता की या ट्रेनच्या वेळा वेगळ्या वेगळ्या का? तुम्हाला मी उदाहरण देतो. ही आमची मुंबई आज देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. या आर्थिक राजधानीमध्ये ठाणे, डोंबिवली, कल्याण इथून कामगार वर्ग नोकरी करता येतो आणि या तिन्ही शहरांमध्ये अजूनही कोरोनाचे बाधित सर्वात जास्त आहे. अजूनही तिथे कोरोना मुक्ती झालेली नाहीये आणि आपण असं म्हणता का ही स्पर्धा मुंबईमधील लोकांना लागू दे म्हणून? साधणार का? हा साधा प्रश्न आहे. तुमचे वरिष्ठ नेते एसटीने प्रवास करणार का आणि लोकांशी संवाद साधणार का? गोष्टी महत्वाच्या नाहीये की आमचे नेते एसटीने प्रवास केला की मग सगळे प्रश्न सुटतील. या गोष्टी महत्वाच्या नाहीये. निर्णय घेताय ना तर ते लोकांना पचले पाहिजेत असे निर्णय घ्यावे लागतात. ठीक आहे योगेश चिले आपण थांबा. योगेश चिले आपण याच्यासाठी थांबा. एक नवा मुद्दा चर्चेमध्ये मी आणतो आणि त्यानिमित्तानं अरुण सावंतांना असा प्रश्न विचारतो की अरुण सावंत साहेब, आपण लोकलच्या बाबत घेतलेल्या निर्णयाचं समर्थन करताना असं म्हणताय की कोरोनाचा प्रसार होता कामा नये. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून राज्याचे मुख्यमंत्री स्वतः मास्क लावून प्रत्येक ठिकाणी असतात. अहो पण त्यांच्या सोबतचे आजूबाजूचे अनेक मंत्री आहे, यांचे मास्क कधीच गळून पडले. दुसरा महत्वाचा मुद्दा, तुम्हाला जर कोरोनाचा प्रसार होऊ द्यायचा नसेल तर चाचण्या वाढवा हे वारंवार सांगितलं जातं. देशात जितक्या चाचण्या होत आहेत त्याच्यापेक्षा कमी चाचण्या महाराष्ट्रात होत आहेत आणि आत्ताच्या घडीला देशातील एकूण रुग्णांपैकी 65% रुग्ण हे केरळ आणि महाराष्ट्रात सापडत आहेत. कोरोनाचं नियंत्रण कुठे जमतंय? आपल्याला कोरोनाचं नियंत्रण जमत नाही आणि आपण म्हणता की लोकल आम्ही नियंत्रित करतो कारण आम्हाला कोरोना नियंत्रित करायचा आहे. आपल्या या सर्व बोलण्याशी मी पूर्णपणे सहमत नाहीये. कारण एकेकाळी हाच महाराष्ट्र संपूर्ण देशामध्ये हाय लेवलला होता कोरोनाच्या याच्या सगळ्या. सावंत साहेब आजही आहे. केरळाच्या नंतर सर्वात जास्त आकडेवारी आपली आहे. नंतर असेल, परंतु आज महाराष्ट्रामधील आणि मुंबईमधील जर आपण बरं होण्याचा रेट पाहाल तर तो सर्वोत्तम आहे या मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये. आज आपण सावंत साहेब आपला मृत्यूदर पण पहा. आपला मृत्यूदर राष्ट्रीय दराच्या पेक्षा जास्त आहे. भालचंद्र शिरसाट,
भालचंद्र एक मिनिट, भालचंद्र शिरसाट यांचं मत घेण्यापूर्वी एकदा पटकन अनिल गलगलींकडून जाणून मी 1 मिनिट सांगतो ऐका. रुग्ण दुपटीचा जो वेग होता तो पूर्वी काय होता आणि आता काय आहे? आता 88 दिवसांचा रुग्ण दुपटीचा वेळ झालेला आहे, म्हणजे त्याच्यात सुधारणा झाली आहे. म्हणूनच हे सावंत साहेब, अहो, तुम्ही चाचण्या घेत नाही आता. 79% मुंबईचा कोरोना रिकव्हरी रेट जो आहे तो 80%चा आहे. सावंत म्हणजे साहेब, रुग्ण चाचण्या फटाफट बरे होतात का? तर तुम्ही सरकारच्या चाचण्या कमी योग्य केल्या. धोरणामुळे, सरकारच्या योग्य धोरणामुळे आणि उपायांमुळेच आज हे घडलेलं आहे. सावंत साहेब, आपण चाचण्या कमी केल्या हे सुद्धा मान्य करा की. माझं ते गलगली म्हणणं आहे की जेव्हा आपला वेग आता वाढलेला आहे, मग तुम्ही सरसकट मुंबई चालू करा. आणि राज्याचे आरोग्य मंत्री आता कुठे आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? ते तिरुपतीला काल एअरपोर्टवरती ते लोक विदाऊट मास्क त्यांच्या लोकांनी स्वागत केलं. स्वतः आरोग्य मंत्री महाराष्ट्र सोडून देवदर्शनाला गेलेले आहेत. माझं एवढंच म्हणणं की जेव्हा रुग्ण कमी झालेले आहेत, कोरोना नियंत्रित झालेले आहेत, मग रेल्वे सुरू करावीत. ही अगदी सर्वसामान्यांची अगदी मागणी बरोबर आहे. आहे. तुम्हाला जर असं वाटतं ना की आपली रुग्ण बरे होण्याची संख्या वाढली आहे, 100% बरोबर आहे. परंतु पण सावंत साहेब, सगळंच कसं काय बरोबर असू शकतं? ऐका ना, मी एकदा सांगतो. भूमिका ठरवा तुमची. 2 मिनिटापूर्वी मी काय म्हणालो आपण ऐकलं नाही. जे आम्ही चांगलं बोलतो ते तुम्ही अगदी कानातून बाहेर काढून टाकता. मी काय म्हणालो की मुंबई जी आर्थिक राजधानी आहे, या आर्थिक राजधानीला आज मुंबईच्या बाहेरची जी शहर आहेत त्यातील कामगार चालवत आहेत, मुंबईतली लोक कामगार चालवत आहेत. आज डोंबिवली, कल्याण, ठाणे या शहरांमधले जर कोरोनाचा दर आपण पाहाल तर तिथे पूर्णपणे कोरोनापासून मुक्ती मिळालेली नाही. जर हा वर्ग उद्या भारी संख्येने लोकल ट्रेनने कोणत्याही वेळेत यायला लागला आणि जर का प्रसार झाला तर त्याला जबाबदार कोण? भालचंद्र शिरसाट याचं काय उत्तर द्यायचं? बाहेरून येणाऱ्या सर्व रेल्वे सुरू आहेत साहेब. ऐका हो, तुम्ही अहो, काय शेवटी- बोलता? शेवटी रेल्वे पाडली तरी असं नाही असू शकत. आज वाचली संपूर्ण गीता. भारतामध्ये हे नुसतं म्हणतात मुंबई आणि कर्तव्य महाराष्ट्र बरा नाहीये. होता. संपूर्ण भारतामधले लोकल ट्रेन असं नाही आहे. येत. काय सांगता? सकाळी 8 ते 10, सकाळी 2 तास लाल गालीचे टाकून आणि ठेवलेले आहेत. संध्याकाळी 2 तास, 5 ते 7 एवढा वेळ राखीव ठेवा. आज जेव्हा नुसतं सरकारी मुंबई आणि कर्मचारी महाराष्ट्र असतात आवश्यकता नाहीये. सकाळी 8 ते 10, संध्याकाळी 5 ते 7 हे 2-2 तास राखीव ठेवा आणि बाकी रेल्वे सर्वांना उपलब्ध करा. हा एकच मार्ग आहे. हे 2 तासाची जी कटोती आहे ती इतर लोक मान्य करतील. ठीक आहे, याच्यावर एक लता आरगडेंचं म्हणणं ऐकूया. लताताई, यावर आपलं म्हणणं लागेल. नवी वेळ प्रस्तावित केली आहे भालचंद्र शिरसाटांनी. आपल्याला ती मान्य आहे? तशा प्रकारची वेळ ही व्यवहार्य आहे? नाही, मुळात कसं आहे माहितीये, आता या कोरोनाच्या ह्याच्यामध्ये सोशल डिस्टन्सेस हे खूप महत्वाचं आहे. मी बघते तुमच्या कार्यक्रमात एकमेकांवरती आरोप प्रत्यारोपच चालू आहेत, पण लोकांना काय पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही चांगली साधक बाधक चर्चा करा ना आणि त्याच्यातून चांगला मार्ग सांगा. आम्ही इथे काय करतोय, फक्त आम्ही काय केलं आणि तुम्ही काय. अहो, आम्ही प्रवासी किती मागील 15-20 वर्षापासून असेच मरतोय. आज तुम्ही ठाण्याच्या पुढे येऊन बघा आमची किती बिकट अवस्था आहे. अहो, रस्ते वाहतुकीची पण सोय नाही. रेल्वेमध्ये जेव्हा रेल्वे सुरू होती रेग्युलर त्याच्यामध्ये आमचे पडून मरायचे. म्हणजे आम्ही काय माहितीये, शेवटी रेल्वेमधून पडून मरणार नाही तर उपाशी मरणार, हेच आमचं आयुष्य झालेलं आहे. ठीक आहे, योगेश चिलेंची प्रतिक्रिया पटकन आणि त्यानंतर अनिल गलगली बोलतील. योगेश चिले, ऐका, माझं असं म्हणणं आहे की ही जी वेळ दिलेली आहे ती थोडी पुढे घ्यावी, कारण महिलांची जी वेळ आहे त्यामध्ये सर्वसामान्यांसाठी देऊ शकतात. अगदी आपण जो प्रस्ताव दिला तोच प्रस्ताव थोड्या वेळापूर्वी भालचंद्र शिरसाटांनी मांडला. योगेश चिले, आपली एक प्रतिक्रिया 30 सेकंदात, त्यानंतर 30 सेकंद अनिल गलगलींसाठी. वेळेची मर्यादा आहे आपल्या कार्यक्रमाला. आमचं स्पष्ट म्हणणं आहे, लोकांना आता कोरोनाची नाही सरकारची भीती वाटायला लागलेली आहे. यांनी निदान त्यांच्या भावनांचा विचार करून तरी योग्य निर्णय घ्यावेत. कामाची वेळ ही सकाळी 8 ते 11 पर्यंत आहे. त्या वेळेमध्ये रेल्वे सुरू करा. हवी तर दुपारच्या वेळी तुम्ही रेल्वे बंद ठेवा, कारण या वेळेत जर रेल्वे सुरू नसेल तर त्या रेल्वेचा जनसामान्यांना कोणताही फायदा होणार नाही. त्यांचं आयुष्य जितकं पूर्वी वाईट होतं तितकंच आता सुद्धा वाईट राहणार. ठीक आहे, अनिल गलगली 30 सेकंद. माझी एवढीच मागणी आहे की अत्यावश्यक सेवेची जी वेळ आहे ती सकाळी 8 वाजेपर्यंत करावीत आणि संध्याकाळी 7 ते 8 त्यांना परतीचा तुम्ही मुभा द्यावी. आणि कारण काय माहिती की आपण कल्याण, डोंबिवली, बदलापूर लोक येतात, ते सकाळी 4 वाजता उठणार, 7 वाजेपर्यंत रेल्वे पकडून आपल्या कामाला जाणार, पण त्यांना 9 नंतर लोकल आहेत, म्हणजे त्यांच्या किती वेळ जाणार, ते झोपणार केव्हा. म्हणजे सरकारने याच्यासोबत विचार करावा. जे कामगार आहेत, जे MMR क्षेत्रामधून इथे येतात मुंबईमध्ये, त्यांच्यासोबत विचार सरकारने करण्याची आवश्यकता आहे. अगदी थोडक्यात काय तर राज्य सरकारनं लोकांच्या श्रमसंस्कृतीला जिवंत ठेवण्यासाठी जे जे काही निर्णय घ्यायचे ते लोकांच्या हिताचे असले पाहिजेत.
याच हेतूनी आणि याच मुद्द्यावर आता आपण ही चर्चा थांबवतोय. लक्षवेधीमध्ये वेळ झाली आहे तूर्तास इथेच थांबण्याची. आपल्या सर्वांना या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद आणि प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.